मित्रांनो, दिवस M3 चे चालू आहे आणि M3 स्कोर करण्याचा बेस्ट फंडा सांगतो. M3 च्या अभ्यासानंतर 3 प्रश्नपत्रिका सोडवा. पहिल्यांदा बघून सोडवा, नंतर 2.5 तास टाईप लावून त्या प्रश्नपत्रिका सोडवा. जेव्हा 3 पेपर सोडवतो तेव्हा M3 हा स्कोर झाल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, मला सांगायला आनंद होतोय की आपल्या M3 ची जी पेपर सोल्युशनची आपण जी सिरीज देतो यूट्यूबवरती, त्या सिरीजमध्ये हा 6वा व्हिडिओ आहे. याच्या आधी सुरुवातीला ENTC, नंतर केमिकल, त्याच्यानंतर ECE, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन आणि आज कॉम्प्युटर IT आणि AIML यांच्यासाठी हा मी व्हिडिओ लेक्चर सिरीज देतो. याच्यानंतर मेकॅनिकल, ऑटोमोबाईल आणि ऑटोमेशन रोबोटिक्सचा असेल. मित्रांनो, आजचा आपला पेपर आहे कॉम्प्युटर IT आणि AIML साठी. तिघांसाठी एकच पेपर का? कारण कॉम्प्युटर IT आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, AIML यांचा M3 चा पेपर सेम असतो. सो हाच पेपर तिघी डिपार्टमेंटला असतो. त्यांनी एकच पेपर रेफर करायचा. मित्रांनो, पेपर सोल्युशन का करण्याचं गरजेचं असतं? कारण पेपर सोल्युशन केल्यानंतर आपल्याला एक वेगळा कॉन्फिडन्स येतो. कारण अल्टिमेटली आपल्याला 2.5 तासात पेपरच सोडवायचा आहे. सो पेपर सोडवण्याचा अभ्यास झाला पाहिजे. आपण किती अभ्यास केला? मी एवढा अभ्यास केला होता, बॅक राहिला, लिहिताना आला, अरे सगळं बरोबर आहे, पण तू पेपर सोडवले का? कारण तुला अल्टिमेटली तिथे पेपर सोडवायचे आहे. मित्रांनो, कसं असतं, मला पोहायला जायचंय, पण मी पुस्तकात वाचतो, अशी उडी मारा, असं पाणी असेल, अशा प्रकारे जा, अशा प्रकारे हात मारा. यस, हे सगळं मी पुस्तकी वाचलं, पण मी पोहूनच नाही बघितलं, मग पाण्यातच नाही उतरलं, तर ऐनवेळी स्पर्धेच्या वेळी मी गटांगळा खाईल ना. तसंच असतं. तुम्ही खूप अभ्यास केलाय पण पेपरच नाही सोडून बघितला तर ॲक्च्युली पेपर कसा असतो, क्वेश्चनला क्वेश्चन कसा ऑर असतो, कुठला क्वेश्चन कधी गुगली टाकली जाते, टिल्ट केला जातो, कुठला क्वेश्चन सिलेक्ट करायचा, कुठला स्किप करायचा, क्वेश्चनमध्ये ऑर कसे घ्यायचे, क्वेश्चन कशा प्रकारे दिले जातात, सोपे प्रश्न कसे निवडायचे, अवघड कसे, पेपर कसं लिहायला पाहिजे, टाइम मॅनेजमेंट किती असेल, किती वेळात किती क्वेश्चन झाले पाहिजे, एका क्वेश्चनला किती वेळ द्यायला पाहिजे, स्टँडर्ड सोल्युशन काय, या गोष्टी सगळ्या पेपर सोडवल्यावरच क्लिअर होतात. जेव्हा आपण पेपरच सोडू तेव्हा अल्टिमेटली जेव्हा इकडे जर आपण 2-3 पेपर न बघता सोडवले, पहिल्यांदा बघून सोडवा, मग न बघता सोडवा, एकदा न बघता सोडवल्यानंतर जेव्हा ॲक्च्युअल पेपर असेल तो तुम्हाला एकदम इझी वाटेल. किती अवघड आला तरी तुम्ही म्हणशाल, अरे मी तर 3-3 पेपर सोडवले, हा शुल्लक आहे माझ्या पुढे, हा कॉन्फिडन्स जनरेट होईल. त्यामुळे पेपर सोडवणं हे मस्ट असतं. आणि आजच्या या 6व्या आपल्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये, पेपर सोल्युशनच्या 6व्या सिरीजमध्ये आज मी कॉम्प्युटर IT आणि AIMLचा पेपर सॉल्व्ह करून देणार आहे. आज तुम्हाला पूर्ण आयडिया क्लिअर होईल की पेपर कसा सोडवायचा, नेमके कसा स्कोर करायचा. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये बघा. पूर्ण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला वेगळाच कॉन्फिडन्स आलेला असेल. या पूर्ण पेपरची PDF तुम्हाला पाहिजे असेल तर पर्पल हॅट ॲप्लिकेशनवरती अवेलेबल आहे, ती तुम्ही घ्या. प्लस पर्पल हॅट ॲपमध्ये हा यूट्यूबवर एक व्हिडिओ आहे, पण पर्पल हॅट ॲपमध्ये एकूण 3 पेपर मी सॉल्व्ह करून दिलेले आहे. हा तर एक पेपर दिलेला आहे, पण तिथे ॲप्लिकेशनमध्ये 3 पेपर आहे. सो तिघेही करा. 3 पेपर केले नाही M3 स्कोरच राहील. हा तुमचा लास्ट अटेम्प्ट असेल. यस, सो सुरू करूया. आता तुम्हाला माझ्या जागी इमेजिन करायचं आणि 70 मार्काचा पेपर जसं तुम्ही सोडवता हे बघा. सो तुम्हाला सगळ्या आयडिया क्लिअर होतील. ठीक आहे, सुरू करूया. पहिला कॉम्प्युटर IT आणि AIML साठी पण हाच पेपर असतो. लक्षात ठेवा, इथे दिलेला नाही पण असतो कंपल्सरी. नेक्स्ट, पहिला क्वेश्चन आहे आपला MCQचा. बरोबर, MCQ 10 मार्कला असतं. MCQ कसे सोडवायचे बघा. काय म्हटलंय, फॉर अ गिवन बायवॅरिएट डेटा x बार y बार दिलाय, कोइफिशियंट द रिग्रेशन कोइफिशियंट x ऑन y -0.11 आणि रिग्रेशन इक्वेशन x ऑन y द मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू ऑफ x. ची व्हॅल्यू काढायची, y इथे 1 नाही, y 0 नाही, y 10 पाहिजे. इथे रॉंग झालंय, y = 10. बघा, इथे रॉंग व्हॅल्यू आली. सो हा क्वेश्चन जर तुम्ही अटेम्प्ट केलेला असता त्याला तुम्हाला मार्क भेटून गेले असते. रॉंग क्वेश्चन आला की मार्क भेटतं. बघा हे कसं सोडवायचं, डिटेलमध्ये मी सर्व सांगणार आहे. व्यवस्थित समजून घ्या. जे मी शिकवलं आहे त्याची प्रॅक्टिस करा. ही पूर्ण PDF सॉल्व असलेली PDF पर्पल हॅट ॲपमध्ये अवेलेबल आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. पर्पल हॅट ॲप डाउनलोड करा. ही पूर्ण PDF आणि अजून 2 पेपर मी सॉल्व करून दिलेले, तेही करा. ओके, बघा, कारण नुसतं एका पेपरनी काही नाही होणार. ॲटलिस्ट 3 पेपर सोडवायला पाहिजे. पहिलं बघा, A हा फॉर्म्युला आहे. A x - x बार = bxy y - y बार. सो x बारची किंमत 2, bxy म्हणजे रिग्रेशन कोइफिशियंट आपण बघितलं -0.11, y ची व्हॅल्यू 10 आहे, आपण करेक्शन केलं, आणि y बार 3 आहे. सो यांचं हे कॅल्क्युलेट टाकलं त्याला -1.43, -2 इकडे गेला +3. सो 2 - 1.43, xचं आन्सर आलं 0.57. क्लिअर. नंतर हा लॅग्रांजचा प्रश्न बघा. यस, बघा
लॅग्राजेन्स पॉलिनॉमियल, लॅग्राजेनचा प्रश्न आहे, आपल्याला इक्वेशन फाइंड करायची, एक्सच्या व्हॅल्यू दिल्या, वायच्या व्हॅल्यू दिल्या. लॅग्राजेन्स कसं सोडवायचं बघा, प्रत्येक क्वेश्चन डिटेलमध्ये मी सांगतो, याला प्रॅक्टिस करा फक्त. लॅग्राजेन्समध्ये काय करायचं मित्रांनो बघा, पहिल्यांदा टेबल वरती एक्सच्या याला नाव द्यायचे x0 y x1 x0 x1 x2, वायला नाव द्यायचे y0 y1 y2. लॅग्राजेनचा फॉर्म्युला काय, x मायनस x1 x मायनस x2 x0 मायनस x1 x0 मायनस x2 इंटू y0, x मायनस x0 x मायनस x2 x1 मायनस x0 x1 मायनस x2 इंटू y1, x मायनस x0 x मायनस x1 x2 मायनस x0 x1 मायनस x2 इंटू y2. फॉर्म्युल्यामध्ये या सगळ्या किमती पुटअप केल्या, सिम्प्लिफाय केलं आणि मग शेवट आन्सर येईल 5x² मायनस 9x4, आन्सर डी. क्लिअर. सो हे फॉर्म्युले पाठ करायचे नाही, लक्षात ठेवायचे. लक्षात कसे ठेवायचे ह्या पण ट्रिक्स मी सगळ्या पर्पल ॲट ॲप्लिकेशनमध्ये दिलेल्या आहे. सो पर्पल ॲट ॲपमध्ये जे व्हिडिओ लेक्चरचे फोल्डर्स आहेत त्याच्यात जातात, त्या युनिटमध्ये व्हिडिओ लेक्चर बघा M3चे, तुम्हाला पूर्ण आयडिया क्लिअर होतील. भरपूर व्हिडिओ फ्री आहे, अनलॉक आहे, ते बघा. तुम्हाला आवडलं वाटलं सरांनी एवढं सोपं शिकवलं तर सबस्क्राईब करा, पण ॲटलिस्ट ते फ्री बघा, त्याने तरी तुमची पासिंगचं काम होईल, पण नक्की तुम्हाला आवडेल. बघा नेक्स्ट, गॉस इलिमिनेशन. मित्रांनो गॉस इलिमिनेशन मध्ये काय असतं, कॅल्सीचा सगळा रोल असतो बरोबर. 3 इक्वेशन असतात, ह्या कॅल्सीत टाकायच्या, त्याच्यानंतर येस बघा गॉस इलिमिनेशनची इक्वेशन, याचा कोइफिशियंट किती 1, याचा 1/4, याचा 1/4, याचा 1, हे कॅल्सीत टाकायचं. इकडे कोइफिशियंट 0, 15/4 मायनस 9/4 3, 0, 5/4 19/4 आणि 3. पुट ऑल इक्वेशन इन कॅल्सी, कॅल्सीत टाकायचं बरोबर. कॅल्सीमध्ये 2 प्रकारचे कॅल्सी आहेत, एक ES प्लस, त्याच्यामध्ये मोड 5 2 दाबा आणि मग व्हॅल्यू टाकाया, इक्वल टू करत जा, आन्सर येईल. MS मध्ये 3दा मोड दाबा, 1 दाबा, 3 टाका, व्हॅल्यू टाका, आन्सर येईल. X येईल 1, Y 1/2, Z मायनस 1/2, आन्सर डी. ओके, कॅल्सी सगळा खेळ आहे, डिटेलमध्ये तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये बघू शकता. नेक्स्ट MCQ 10 मार्क आपण सिक्युअर करतोय. लास्ट 2 MCQ बघा, सेंट्रल मुवमेंट दिले μ1 μ2 μ3 μ4 आणि विचारलंय कोर्टोसिस म्हणजे बीटा 2, हे पण तुम्हाला सांगतो. आणि इथे काय विचारलंय तुम्हाला, बायसेक्शन मेथडचा फॉर्म्युला विचारलाय, तो सोपा आहे. x0 = a + b अपॉन 2. लक्षात ठेवा बायसेक्शनचा फॉर्म्युला इझी आहे, x0 a + b अपॉन 2. फक्त एवढा क्वेश्चन बघूया, हा इथेच सांगतो. चला मी तुम्हाला काय दिलंय, तुम्हाला बीटा 2चा फॉर्म्युला असा आहे, बीटा 2 = μ4 अपॉन μ2 स्क्वेअर. सो μ4 किती आपल्याला 1 2 3 4 162 अपॉन μ2 किती 16, 16चा स्क्वेअर. सो बस आन्सर येईल, ते पॉईंटमध्ये येईल. सो व्हॉट इज दिस, चेक करून घेऊया. बघा 162 16चा स्क्वेअर 0.6328, आन्सर बी. क्लिअर. सो अशा प्रकारे आपण MCQचे इथे 10 मार्क फिक्स केले आहे. 10/10 मार्क्स MCQचे मी फिक्स केले. आता मी क्वेश्चन नंबर 2 ला जातोय. क्वेश्चन नंबर 2 आणि 3 बघा, इथे क्वेश्चनचं सिलेक्शन करायचं. 2 ऑप्शन आहे, क्वेश्चन नंबर 2 घ्या किंवा 3 घ्या. बघा आता क्वेश्चन 2A मध्ये गेलो तर आपले दिलाय स्टॅटिस्टिक, काय विचारले, स्टँडर्ड डिव्हिएशन अरिथमॅटिक मीन. इझी क्वेश्चन आहे, स्टँडर्ड डिव्हिएशन अरिथमॅटिक मीन आपल्या पर्पल ॲट ॲपमध्ये टाईप नंबर 6. त्याच्यानंतर हा y = x + b म्हणजे लीस्ट स्क्वेअर मेथड, आणि हा इक्वेशनचा प्रश्न इझी आहे. आणि क्वेश्चन 3A ला गेलो तर A मध्ये बघा, फर्स्ट 4 मोमेंटचा प्रश्न आहे, विदाऊट टेबलचा, सोपा आहे. पॅराबोलाचा थोडा क्वेश्चन टफ आहे. कोरिलेशनचाही प्रश्न, हा क्वेश्चन थोडा टफ आहे. सो क्वेश्चन 2 ला गेले तर इझी आहे, फुल मार्क भेटता. सो क्वेश्चन 2A करूया, स्टँडर्ड डिव्हिएशन आणि मीन कसा काढायचं बघा. आता डिटेलमध्ये सगळं समजून घ्या, याला व्हिडिओ पॉज करून लिहा, परफेक्शन येईल. बघा क्वेश्चन 2 3 मधला 2 करतोय, 3 ऑर जाईल, हे सिलेक्शन जमलं पाहिजे. बघा क्वेश्चन 2A, पहिल्यांदा x लिहून घ्यायचा. x काय 1 2 3 4 5, f दिलाय 46 34 52 78 65. a घ्यायचा, a म्हणजे काय, मिड व्हॅल्यू इन x. x मध्ये मिड व्हॅल्यू कुठली, इकडे 2 इकडे 2, बघा 3, ही आली मिड व्हॅल्यू, तो आला a. मग d चा फॉर्म्युला x - a टाकला 3, x - 3. आता टेबल कसं बनवायचा, x f d x - 3 f d स्क्वेअर. हा टेबल कॅल्सीवर प्लॉट करायचा आणि कॅल्सीवर तुम्हाला आन्सर येतील. पर्पल ॲट ॲपमध्ये मी आयडिया दिलेला आहे, ट्रिक शिकवली, ट्रिक वापरा, सॉल्व्ह करा. या सगळ्यांचे समेशन करायचे, या दोघांचे समेशन नाही करायचे, बाकीच्यांचं समेशन. मग n किती, हे 5 व्हॅल्यू, n आला 5. नंतर x बारचा फॉर्म्युला a समेशन fd अपॉन f. a आहे आपला, a आहे 3, समेशन fd बघा 82 आणि समेशन f 275, तो आला 3.29. नंतर स्टँडर्ड डिव्हिएशन म्हणजे सिग्माचा फॉर्म्युला
समेशन एफ डी स्क्वेअर अपॉन समेशन एफ डी अपॉन समेशन एफ होल स्क्वेअर, समेशन एफ डी स्क्वेअर किती आहे 556, समेशन एफ 275, समेशन एफ डी 82 आणि हा 275 होल स्क्वेअर तो 1.39 हे आलं स्टँडर्ड डिव्हिजन. सो अरिथमॅटिक मीन आणि स्टँडर्ड डिव्हिजन या प्रकारे आपल्याला सोडवायचं होतं. बघा या दोन फॉर्म्युल्यांचा खेळ आहे, छोटासा टेबल. क्लिअर? सो हे व्यवस्थित लिहून घ्या. नेक्स्ट, सो 10 आणि 5 15 मार्कांपर्यंत मी आलोय. 15 मार्क माझे सिक्युअर झाले. आता हे पुढचा लिस्ट स्क्वेअर मेथड. लिस्ट स्क्वेअर मेथड कशी सोडवायची बघा. सेम एक्स वाय हे प्रश्नात दिलेले होते, त्यांना उभं लिहून घेतलं. एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर एक्स वाय, याचा स्क्वेअर याचा स्क्वेअर याचा मल्टिप्लिकेशन असं केलं तरी येईल, पण ते खूप अवघड जाईल, खूप वेळ जाईल आणि बरोबर येणार नाही. त्यामुळे हे कॅल्सीच्या ट्रिकवर शिकायचं. कॅल्सीच्या ट्रिक कशा? पर्पल ॲपमध्ये स्टॅटिस्टिकमध्ये कोरिलेशनमध्ये जा. कोरिलेशनमध्ये हा टेबल मी शिकवला आहे कसा बनवायचा ट्रिकवर. ते अनलॉक व्हिडिओ ती बघा, तुम्हाला आयडिया क्लिअर होईल. यस. सो त्याच्यानंतर या सगळ्यांच्या समेशन घ्यायच्या. वायची समेशनची गरज नाही. एन म्हणजे या टोटल व्हॅल्यू 1 2 3 4 5 6. दुसरा फॉर्म्युला ए समेशन एक्स प्लस एन बी समेशन वाय. ए समेशन एक्स किती 900, एन आहे 6, बी तसं समेशन वाय 7.9. नंतर सेकंड फॉर्म्युला ए समेशन एक्स स्क्वेअर प्लस बी समेशन ए समेशन एक्स वाय. समेशन एक्स स्क्वेअर ही, बी समेशन एक्स ही आणि समेशन एक्स वाय ही. सोडवलं. सो आपल्याला आन्सर हे कॅल्सीत कसं टाकायचं बघा. ES प्लसमध्ये मोड 5 1, MS मध्ये 3दा मोड, नंतर 1 × 2. हे इक्वेशन मधल्या व्हॅल्यू टाकायचे. 906 7.9, 1,42,900 आणि 12.42. एचा आन्सर येईल 8.14 × 10⁻³ बी येईल 0.095. मग तिसरा फॉर्म्युला घ्यायचा. y = x + b. एची किंमत टाकली, बीची किंमत टाकली, तुमचा आन्सर आला y = 8.14 10⁻³ x + 0.095 हे आलं आपलं फायनल आन्सर. 3 फॉर्म्युले वापरायचे. पहिला n, नंतर a समेशन x, n b समेशन y, तिसरा a समेशन x स्क्वेअर प्लस b समेशन x = समेशन x y आणि a y = x + b. 1 2 3 4 4 फॉर्म्युल्यामध्ये लिस्ट स्क्वेअर मेथड सॉल्व होते. हे स्टँडर्ड सोल्युशन. सो इथे आपले बरोबर 5 मार्क फिक्स झाले. सो 15 आणि 5 20 मार्क माझे कव्हर झाले. पुढे जाऊया. मार्क वाढवायचे, टॉप करायचे. नेक्स्ट 2 इक्वेशन दिलाय. पहिली इक्वेशन 9x + y - λ = 0, 4x + y = μ. 2 इक्वेशन दिलाय. यस. आणि x आणि y ची व्हॅल्यू दिली. x ची 2 y ची -3. या जर टाकल्या याच्यामध्ये तर μ आणि लॅम्बडा भेटेल आणि कोरिलेशन काढायचं. बघा आता इक्वेशन हा आपल्या ॲप्लिकेशन मधला स्टॅटिस्टिक मधला टाईप नंबर 4 कसा सोडवायचं बघा. यस आहे क्वेश्चन. पहिली इक्वेशन लिहून घेतली. 9x + y - λ = 0. x2 आणि y -3 पुटअप केले. 9 × 18, 18 - 3 15. सो लॅम्बडा आला 15 आणि x2 y -3 4 × 8 8 - 3 5 μ आला 5. सो इक्वेशन काय आली 9x + y. हा लॅम्बडा तिकडे जाईल, मायनस लॅम्बडाच होईल प्लस लॅम्बडा. लॅम्बडाची किंमत 15. सो 9x + y = 15. इथे बघा 4x + y μ आहे 5. सो 4x + y = 5. आणि मग स्टेप 2 ला जायचं. कोरिलेशन. पहिल्या स्टेपमध्ये μ आणि लॅम्बडा फाइंड आउट केले. सेकंड स्टेपमध्ये कोरिलेशन. कोरिलेशनसाठी एकदम फॉर्म्युला सोपा आहे. x ऑन y लाईन, y ऑन x लाईन दोघं घ्यायचे. आता इथे व्हॅल्यू कुठल्या घ्यायच्या बघा. या दोघांमध्ये बघायचा x कुणाचा मोठा आहे. याचा x मोठा आहे म्हणून ही झाली x ऑन y, राहिलेली y ऑन x. कळालं सिलेक्शन कसं करायचं. ज्याचा x मोठा ती x ऑन y, राहिलेली y ऑन x. सो ही झाली x ऑन y, ही y ऑन x. याच्यावरनं x काढायचा कसा. 9x इकडे, y तिकडे गेला, मायनस झाला. y ला कोइफिशियंट नाही सो 1 घेतला. x काढायचं. सो 9 मल्टिप्लाय इकडे डिवाइड गेला 15/9 वजा 1/9. सो x आला. यांचे भागाकार 1.66, यांचा भागाकार 0.11y. आणि इकडे घ्यायचा bxy. कुठली किंमत घ्यायची. x साठी y ची व्हॅल्यू. bxy म्हणजे x साठी y ची व्हॅल्यू -0.11. याच्या उलट इकडे y ऑन x लाईन ही आहे. y ची किंमत काढायची. x ची टर्म तिकडे गेली, मायनस झाली. सो byx, y साठी x चा कोइफिशियंट -4. हे दोघं काढले. हा फॉर्म्युला r = √bxy byx -0.11 -4 टाकला, r आला -0.66. करेक्ट. सो हे आपला आन्सर. तुम्ही म्हणशाल सर अंडर मध्ये मायनस मायनस प्लस होऊन जाईल, आन्सर निगेटिव्ह का. त्याचं कारण लिहिलं मी. आन्सर शुड बी निगेटिव्ह बिकॉज बोथ व्हॅल्यूज ऑफ रिग्रेशन कोइफिशियंट आर निगेटिव्ह. दोन्ही रिग्रेशन कोइफिशियंट निगेटिव्ह असेल तर आन्सर निगेटिव्हच लिहायचं. पॉझिटिव्ह असले तर पॉझिटिव्ह लिहायचं. मग असं प्रश्न येईल एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, तसं येत नाही. एक तर दोघं पॉझिटिव्ह किंवा दोघं निगेटिव्ह. करेक्ट. सो आता हे 20 आणि 5 25 मार्क इथे मी सिक्युअर केले.
मला 5 व्हायचंय, 5च मार्क बाकी, 3च मार्क राहिले. क्वेश्चन 2 केला, 3 ऑर झाला. सो इथे मी पूर्ण 15 मार्क कव्हर केले. सो 15/15 25 मार्कावर पोहोचलोय. आता 2 3 झाला, 4 5 ला जातो मी. 4 आणि 5, 4 मागे गेलाय. येस. Bag 1 contain 2 white ball, 3 red ball and 2 bag 2 contain 4 white, 5 red ball. 1 ball is drawn randomly from bag 1 and put in bag 2. Later 1 ball is drawn randomly from bag 2. Find probability that it is red. Okay. हा थोडा टफ क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर एक्सपेक्टेड नंबर ऑफ मॅचेस इंडिया आणि इंडिया इन 5 डे मॅचेस. इंडिया इंग्लंडमध्ये 3 मॅचेस खेळलाय. सो कुठली टीम जिंकू शकते याची प्रोबॅबिलिटी काढायची. सो दिस इज इझी क्वेश्चन बट लॉजिकल क्वेश्चन. क्वेश्चन 3 बघूया अजून. द लाईफ टाइम ऑफ आर्टिकल हॅज नॉर्मल डिस्ट्रीब्युशन विथ मीन 400 आवर्स. ओके, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन तो पण इझी. सो चला यांच्यातून आपल्याला आता सिलेक्शन करायचं आहे. सो क्वेश्चनचं सिलेक्शन करणं व्हेरी इम्पॉर्टंट आहे. बघा आता क्वेश्चन 4 आणि 5 मध्ये आपण 4 घेतला आहे. येस. सो ॲटलिस्ट टू विन द गेम. बघा येस. क्वेश्चन नंबर बी दिलंय. काय म्हटलं इथे, भारत आणि इंग्लंडमध्ये एक सिरीज आहे 5 वन डे मॅचेसची आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनने सोडवा की इंडिया भारत ही सिरीज जिंकू शकतो याची प्रोबॅबिलिटी काढायची. सो बघा क्वेश्चन कसं सोडवायचा. एन किती येणार आहे तुमचा 5, बरोबर. एन आला 5. नंतर सिरीज जिंकण्यासाठी काय, वन डे मॅचेस बिटवीन इंडिया अँड इंग्लंड इज 3. काय म्हटलंय, द एक्सपेक्टेड नंबर ऑफ मॅचेस विल बी ओन बाय इंडिया इन द सिरीज 5 वन डे मॅच बिटवीन इंडिया इज 3. म्हणजे सिरीज जिंकण्यासाठी ॲटलिस्ट 3 मॅच जिंकायला पाहिजे. 3/5 म्हणजे 0.6 हा पी आला. क्यू काय येईल 1 - पी, 1 - 0.6 0.4. पी झाला, क्यू झाला, एन झाला. आर काय म्हटलंय, ॲज्युम दॅट ईच मॅच विथ रिझल्ट. पुढे काढलं प्रोबॅबिलिटी दॅट इंडिया विन द सिरीज. फाइंड द प्रोबॅबिलिटी इंडिया विन द सिरीज. इंडिया सिरीज विन करण्याची प्रोबॅबिलिटी काढायची. मला सांगा 5 मॅचेसची सिरीज आहे. प्रश्न सोपा आहे. 5 पैकी सिरीज जिंकायला कमीत कमी किती मॅच जिंकायला पाहिजे, कमीत कमी. डोकं चालवा. 5 आहेत ना, 5 पैकी जर 1 जिंकली तर सिरीज जिंकेल का, नाही. 2 जिंकली तर जिंकेल का, नाही. 3 जिंकली तर 5 पैकी जी टीम 3 मॅच जिंकेल, कमीत कमी 3, जास्त जिंकल्या तरी चालेल पण कमीत कमी 3 जिंकेल ती टीम सिरीज जिंकेल ना. सो इंडियाला किती मॅच जिंकायला पाहिजे, भारताला कमीत कमी 3, कमीत कमी म्हणजे ॲटलिस्ट. सो कंडिशन काय झाली, ॲटलिस्ट 3. सो 5 पैकी ॲटलिस्ट 3 मॅचेस जिंकल्या तरच आपण जिंकू शकतो. सो आपल्याला जिंकायचं आहे. सो जाऊया. एन दिलाय, पी दिलाय, क्यू आला, बरोबर. मगाशी सांगितलं ॲटलिस्ट 3. ॲटलिस्ट 3चा काय फॉर्म्युला आहे, 1 - P0 + P1 + P2. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा व्हिडिओ पर्पल ॲड ॲपवर पूर्ण अनलॉक आहे. 42 मिनिटाचा व्हिडिओ आहे. त्याच्या नोट्स पण अनलॉक आहे, त्या बघा. त्याच्यातून तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर होईल. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन 5 मार्कला फिक्स प्रश्न आहे. मी तर पास होतोय, माझे 25 मार्क झाले, 5 मार्कासाठीच राहिले. एवढं झालं तरी मी पास झालोय. सो ते 5 मार्क मला कमवायचे. सो ते व्हिडिओ बघा, अनलॉक व्हिडिओ आहे. तुम्हाला आयडिया क्लिअर होऊन जाईल कारण जेव्हा फिक्स क्वेश्चन आहे. मित्रांनाही सांगा बघा. मग पी ऑफ आर फॉर्म्युला बायनॉमियलचा, पी ऑफ आर NCR P⁻R Q⁻n-R. सो आर काय, पहिल्यांदा हा 0 1 आणि 2 3 आर आहे आपल्याकडे, एक एक घ्यायचा. पहिल्यांदा आर 0 टाकला, एन आहे 5, पी आहे 0.6, क्यू आहे 0.4. इथे व्हॅल्यू टाकल्या. यस. सो आलं पहिलं P0चं आन्सर आलं 0.0102. नंतर R1 टाकला, त्याचं आन्सर आलं 0.0768. R0 झाला, 1 झाला, आता 2. R2 टाकला, त्याचं आन्सर आलं 0.2304. आलेले उत्तर सगळे इथे टाकले, सोडवलं. सो फायनल आन्सर आलं 0.6626. ही प्रोबॅबिलिटी आहे भारताला सिरीज जिंकण्याची. क्लिअर. सो एकदम इझी होतं. ॲटलिस्ट 3चा हा क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन. सो मित्रांनो मी पास झालोय. 30 मार्क सिक्युअर झाले. 28ला पासिंग, आय एम पास. चला आता पार्टी व्हायला पाहिजे. पास झालोय मी 100%. बघा आता थर्ड क्वेश्चन. सो अशा प्रकारे 30 मार्काचा पेपर लिहिता आला ना, एकदम खुश होऊन जायचं, एकदम खुश. पुढे एनर्जी येते, पुढचं सोडवायला स्पीड वाढून जातं, कॉन्फिडन्स वाढतो कारण पासिंग झाली ना. चला पुढे. आता नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा प्रश्न आहे, बरोबर. द लाईफ टाईम ऑफ आर्टिकल विथ स्टँडर्ड डिव्हिजन विथ मीन. मीन म्हणजे x बारची किंमत दिली तुम्हाला 400, विथ स्टँडर्ड डिव्हिजन सिग्मा दिला आहे 50.
विथ द आर्टिकल कॅपिटल एन दिलाय 2000 बिटवीन बघा x1 दिलाय 335, x2 दिलाय 465 आणि एरिया दिलाय. सो नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा प्रश्न आहे. करेक्ट. सो प्रश्न आता सोडवायचा. पहिल्यांदा क्वेश्चन ओळखायचा. नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा कशावर नाही इथे दिलेलं होतं बघा, किंवा प्रश्नात जर स्टँडर्ड डिव्हिजन आला तरी तो नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा प्रश्न असतो. सो नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा प्रश्न कसा सोडवायचा. आता IMP क्वेश्चन आहे, VIMP आहे. मित्रांनो, M3 स्कोर करण्यासाठी M3 100% गॅरंटेड काढण्यासाठी सोपा फंड आहे. पहिल्यांदा M3चा अभ्यास करा आणि नंतर 3 ते 5 प्रश्नपत्रिका सोडवा. M3चा अभ्यास करा, 3 ते 5 प्रश्नपत्रिका सोडवा आणि हे सगळं प्रश्नपत्रिका आणि M3चा पूर्ण स्टडी मटेरियल आणि सॉल्व प्रश्नपत्रिका या पर्पल हॅट ॲप्लिकेशनमध्ये आम्ही अपलोड केले आहे. सो त्या नक्की बघा. वन स्टॉप सोल्युशन आहे पर्पल हॅट ॲप्लिकेशन. M3 साठी पुस्तकाची गरज नाही, तेवढा करा आणि M3 स्कोर करा.